नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण या व्हिडिओमध्ये सामान्य ज्ञानाचे 45 प्रश्न घेतलेले आहेत, ज्यामध्ये आपण इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र आणि विज्ञान या सर्व प्रश्नांचा यामध्ये आपण समावेश केलेला आहे। त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न 1 पहा, ग्रामगीता या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे ग्रामगीता या ग्रंथाचे लेखक आहेत ऑप्शन सी संत तुकडोजी महाराज हे ग्रामगीता या ग्रंथाचे लेखक आहेत। प्रश्न दुसरा पहा, महाराष्ट्र केसरी पुरस्कार कोणत्या खेळाकरिता दिला जातो? तर महाराष्ट्र केसरी पुरस्कार हा ऑप्शन डी कुस्ती या खेळाकरिता दिला जातो। प्रश्न तिसरा, राजाराम मोहन रॉय यांनी कोणत्या अन्याय प्रथेविरुद्ध आंदोलन सुरू केली? तर राजाराम मोहन रॉय यांनी ऑप्शन बी सती प्रथा जी होती, तर या सती प्रथेविरुद्ध राजाराम मोहन रॉय यांनी आंदोलने सुरू केलेली होती। प्रश्न 4 आहे, देशातील लोकांचे राहणीमान ... वरून म्हणजे कशावरून ठरते? तर देशातील लोकांचे राहणीमान हे कशावरून ठरते? ऑप्शन डी दरडोई उत्पन्न यावरून देशातील लोकांचे राहणीमान ठरत असते। प्रश्न 5 पहा, हर्णे बंदर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर हर्णे बंदर ऑप्शन सी रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये येतं। प्रश्न 6, कोणाला आद्य क्रांतिकारक म्हणून संबोधले जातं? तर आद्य क्रांतिकारक असं आपण ऑप्शन ए वासुदेव बळवंत फडके यांना म्हणतो। प्रश्न 7, खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रातून वाहत नाही? तर खालीलपैकी जी कावेरी नदी आहे ती महाराष्ट्रामधून वाहत नाही आहे। प्रश्न 8, भीमाशंकर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर भीमाशंकर अभयारण्य हे पुणे या जिल्ह्यामध्ये, ऑप्शन ए बरोबर आहे तुमचं। प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्रात कुठे हत्तीरोग संशोधन केंद्र आहे? तर महाराष्ट्रामध्ये वर्धा या जिल्ह्यामध्ये हत्तीरोग संशोधन केंद्र आहे, उत्तर आहे ऑप्शन सी वर्धा जिल्हा। प्रश्न 10 पहा, छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मस्थान शिवनेरी पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात येते? तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला होता शिवनेरी गडावरती, जे पुणे जिल्ह्यामध्ये आहे, तर ते कुठे येतं? उत्तर आहे ऑप्शन ए जुन्नर या तालुक्यामध्ये येतं, ऑप्शन ए जुन्नर बरोबर आहे। प्रश्न 11 पहा, महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता आहे? उत्तर आहे ऑप्शन डी शेकरू खार हा काय आहे? महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी आहे। प्रश्न 12, वारकरी संप्रदायाचा कळस असे कोणाला म्हटले जाते? तर वारकरी संप्रदायाचा कळस ऑप्शन बी संत तुकाराम महाराज यांना म्हटलं जातं। प्रश्न 13 आहे, बालकवी हे कोणाचे टोपण नाव आहे? तर बालकवी आपण कोणाला म्हणतो? ऑप्शन सी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना आपण बालकवी या टोपण नावाने ओळखतो। प्रश्न 14, महाराष्ट्र राज्यात लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला जिल्हा कोणता? तर महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात लोकसंख्येची जी घनता कमी आहे तो जिल्हा आहे ऑप्शन डी गडचिरोली। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला उत्तर येत असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये उत्तर देत राहायचं आहे, यानं तुमची प्रॅक्टिस होऊन जाईल। प्रश्न 15 पहा, खालीलपैकी कोणती अणुविद्युत प्रकल्पाचे ठिकाण आहे? तर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी अणुविद्युत प्रकल्प नाही आहे ते सांगायचं आहे, उत्तर आहे ऑप्शन बी रायपूर या ठिकाणी। प्रश्न 16 पहा, वुहान हे शहर चीनमध्ये कोणत्या प्रांतात येते? तर वुहान हे शहर चीनमध्ये ऑप्शन सी हुबेई या प्रांतामध्ये येतं। प्रश्न 17 पहा, कर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कर्नाळा हा किल्ला जो आहे तो ऑप्शन ए रायगड या जिल्ह्यामध्ये येतो। प्रश्न 18, उपराष्ट्रपती हे कोणाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात? तर उपराष्ट्रपती हे ऑप्शन बी राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात। प्रश्न 19 पहा, छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम कोणता किल्ला जिंकला होता? तर छत्रपती शिवाजी महाराजांनी ऑप्शन ए तोरणा किल्ला जिंकून काय केलं होतं? स्वराज्याचं तोरण बांधलेलं होतं, उत्तर आहे ऑप्शन ए तोरणा। प्रश्न 20 पहा, दुसरी गोलमेज परिषद कोणत्या साली भरली? तर दुसरी गोलमेज परिषद ही ऑप्शन ए 1931 मध्ये भरलेली आहे। प्रश्न 21, कोणता औष्णिक विद्युत प्रकल्प नागपूर जिल्ह्यात नाही? तर खालीलपैकी ऑप्शन सी पारस हा औष्णिक विद्युत प्रकल्प नागपूर जिल्ह्यामध्ये येत नाही। प्रश्न 22, महाराष्ट्र राज्याचे राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे 2 युनिट कोठे आहेत? तर महाराष्ट्र राज्याचे राज्य आपत्ती प्रतिसाद दल कोठे कोठे आहेत पहा, ऑप्शन बी
नागपूर आणि धुळे या ठिकाणी आहे. प्रश्न 23, राज्यसभा दर किती वर्षांनी बरखास्त होते? तर राज्यसभा ऑप्शन डी कधीच बरखास्त होत नाही राज्यसभा, कारण राज्यसभा हे कायमस्वरूपी सभागृह आहे. प्रश्न 24 पहा, खालीलपैकी कोणते ठिकाण नागपूर जिल्ह्यामध्ये येत नाही? उत्तर आहे ऑप्शन बी बल्लारपूर, हे काय येत नाही, नागपूर या जिल्ह्यामध्ये येत नाही. प्रश्न 25 पहा, RBI चे मुख्यालय कुठे आहे? तर RBI चे मुख्यालय आहे ऑप्शन सी मुंबई या ठिकाणी आहे. प्रश्न 26 पहा, लाकडी वस्तू किडीपासून वाचवण्यासाठी त्यावर कशाचे लेपन केले जाते? तर लाकडी वस्तू किडीपासून वाचवण्यासाठी त्याच्यावर ऑप्शन डी झिंक क्लोराईडचे लेपन केले जाते. प्रश्न 27, आयर्न पायराईट हे कशाचे धातुक आहे? तर आयर्न पायराईट हे ऑप्शन बी लोहाचे धातुक आहे. प्रश्न 28, चाल्कोपायराईट हे कशाचे धातुक आहे? तर चाल्कोपायराईट हे ऑप्शन डी तांबेचे धातुक आहे. उत्तर आहे ऑप्शन डी तांबे. प्रश्न 29 पहा, पुढीलपैकी कोणत्या धातुकापासून चांदी हा धातू मिळवला जातो? तर अर्जेटाईट या ऑप्शन बी अर्जेटाईट यापासून काय मिळवलं जातं? तर चांदी हा धातू मिळवला जातो. प्रश्न 30, झुरळामध्ये ऑक्सिजन वाहनासाठी कोणता मूलद्रव्य वाहक म्हणून काम करतो? तर झुरळांमध्ये ऑक्सिजन वाहनासाठी तांबे ऑप्शन ए हा मूलद्रव्य वाहक म्हणून काम करत असतो. प्रश्न 31, सुकी फळे टिकवण्यासाठी खालीलपैकी काय वापरले जाते? तर सुकी फळे टिकवण्यासाठी ऑप्शन सी सल्फर डायऑक्साईडचा वापर केला जातो. प्रश्न 32, मानवी शरीरामध्ये कशाचे प्रमाण जास्त झाल्यामुळे विल्सन रोग होतो? तर मानवी शरीरामध्ये ऑप्शन सी तांब्याचे प्रमाण जास्त झाल्यामुळे विल्सन नावाचा रोग होतो. प्रश्न 33, दूरध्वनी यंत्रात इयरफोनमधील चुंबकाचा उपयोग कशात रूपांतर करण्यासाठी होतो? तर दूरध्वनी यंत्रात इयरफोनमधील चुंबकाचा उपयोग ऑप्शन सी विद्युत ऊर्जेचे ध्वनी ऊर्जेत रूपांतर करण्यासाठी केला जातो. उत्तर आहे ऑप्शन सी. प्रश्न 34, कोणता प्राणी हा पेशी सिद्धांताचे पालन करत नाही? उत्तर आहे ऑप्शन बी विषाणू हे काय करत नाहीत? पेशी सिद्धांताचे पालन करत नाहीत. प्रश्न 35, तृणधान्य हे पुढीलपैकी कशाचे समृद्ध स्रोत आहे? तृणधान्य हे ऑप्शन ए स्टार्चचे समृद्ध स्रोत आहे. प्रश्न 36, स्वयंपाकात चिंचेबरोबर काय वापरल्यास शरीराचा pH नियंत्रण ठेवण्यास मदत होते? तर स्वयंपाकामध्ये चिंचेबरोबर गूळ वापरल्यास काय होतं? शरीराचा pH नियंत्रण ठेवण्यास मदत होते. प्रश्न 37, पेशीला ऊर्जा पुरवण्याचे काम कोण करते? उत्तर आहे ऑप्शन सी तंतुकणिका पेशीला ऊर्जा पुरवण्याचे काम करतात. प्रश्न 38, लोहित रक्तकणिकेत तंतुकणिका नसतात. ऑप्शन ए बरोबर आहे, लोहित रक्तकणिकेत तंतुकणिका नसतात. प्रश्न 39, लाल रक्तपेशीतील हिमोग्लोबिनची निर्मिती कोणत्या खनिज द्रव्यापासून होते? तर लाल रक्तपेशीतील हिमोग्लोबिनची जी निर्मिती आहे ऑप्शन सी लोह या खनिज द्रव्यापासून होते. प्रश्न 40, निर्वात पोकळीत सर्व वारंवारतेच्या प्रकाश लहरींचा वेग कसा असतो? तर ऑप्शन डी सारखाच असतो. निर्वात पोकळीत सर्व वारंवारतेच्या प्रकाश लहरींचा वेग हा सारखाच असतो. प्रश्न 41, निकट दृष्टी दोषाचे निराकरण करण्यासाठी चष्मामध्ये खालीलपैकी कशाचा उपयोग केला जातो? तर निकट दृष्टीता दोषाचे निराकरण करण्यासाठी ऑप्शन बी अंतर्गोल भिंगाचा वापर केला जातो. प्रश्न 42, निकट दृष्टीच्या दोषाच्या डोळ्यासाठी कोणत्या शक्तीचा चष्मा वापरतात? तर निकट दृष्टीच्या दोषाच्या डोळ्यासाठी ऑप्शन सी ऋण शक्तीचा चष्मा वापरला जातो. प्रश्न 43, खालीलपैकी कोणता प्राणी कीटक वर्गात येत नाही? उत्तर आहे ऑप्शन बी स्पायडर कोळी हा काय येत नाही? प्राणी कीटक वर्गामध्ये येत नाही. प्रश्न 44, पेशीमधील कोणत्या पेशींना पेशीचे ऊर्जा केंद्र म्हणतात? तर पेशीमधील ज्या तंतुकणिका असतात त्यांना काय म्हटलं जातं? पेशीमध्ये ऊर्जा केंद्र म्हटलं जातं. उत्तर आहे ऑप्शन ए तंतुकणिका. प्रश्न 45 पहा, तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे कोणता रोग होतो? तर तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे ऑप्शन बी कर्करोग हा रोग होतो. तर धन्यवाद मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण सामान्य ज्ञानाचे 45 प्रश्न पाहिलेले आहेत. जर तुम्हाला असेच व्हिडिओ पुढे पाहायचे असतील तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.